महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या चालकास कर्नाटकमध्ये मारहाण करून काळं फासल्याची घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद जे आहेत ते महाराष्ट्रात देखील उमटल्याचं आपण काल पाहिलं होतं। महाराष्ट्रात या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले आणि परिस्थिती चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याच अनुषंगाने पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातून कर्नाटकच्या दिशेने रोजच्या 8 बस जात असतात आणि या 8 बस ज्या आहेत त्या आता फक्त कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत जातील, अर्थात त्या कोल्हापूरपर्यंत जातील किंवा इतर भागात फक्त सीमेपर्यंत जातील आणि कर्नाटकमध्ये जाणाऱ्या बस ज्या आहेत त्या आता थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता मी पुण्यातील स्वारगेट परिसरात आहे, जे स्वारगेटचं बस स्थानक आहे त्या ठिकाणी आहे आणि प्रशासन पुढील निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या रोजच्या ज्या 8 बस स्वारगेट पासून निघतात आणि कर्नाटकला जातात त्या फक्त आता महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेपर्यंत जातील आणि तिथूनच पुन्हा एकदा पुण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात येते। जे कर्नाटकमध्ये जो प्रकार झालेला आहे, महाराष्ट्रातील चालकाला काळं फासून मारहाण केल्याचा जो प्रकार झालेला आहे याचा फटका आता प्रवाशांना बसताना पाहायला मिळतोय आणि ज्या बस सेवा पुणे ते कर्नाटक चालू होती ती आता फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत असणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।